सगळी परिस्थिती तिच्या विरोधातच होती। मग अशा कोणालाही हेच वाटणार ना की त्या मुलीने ते घड्याळ सोडलंय। पण तुम्हाला आपल्या मुलांचं घरच्यांचं मन काय करणार हो? तुम्हाला दिसतात ते फक्त तुमचे कामगार आणि ती 1.5 धमडीची मुलगी। आता तरी स्वतःची चूक कबूल करा। दुसऱ्याला लहान ठरवून आपण मोठे नसतो होत। मला कळतंय तुम्ही काय करायला निघाला होतात ते। तुम्ही एका मुलीचं आयुष्य बर्बाद करणार होतात। आणि इंद्र तुला माहिती होतं तुझी आई चुकते, पण तू तिला अडवलं नाहीस। तुझं हे वेळीच थांबवलं असतंस ना, हे सगळं घडलंच नसतं। हो, हे सगळं घडलंच नसतं। त्या राणीने जर माझ्याकडनं घड्याळ मागितलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं। अरे पण तिने कुठल्या हेतूने मागितलं होतं? परत तिने मागितलं पण तू का दिलंस? कारण मला तिची बडबड ऐकायची नव्हती आणि मला नव्हतं माहित तिला एक साधं घड्याळ सांभाळता येणार नाही आणि तिच्याकडून ते असं हरवेल। आबा, ते घड्याळ मला आईने प्रेमाने दिलं होतं। आईचे आणि माझे इमोशन्स इन्व्हॉल्व होते ते घड्याळात। साहजिक आहे, आईला राग येणारच। एवढा मोठा राग तुमचा की एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल? अरे एक साधं घड्याळ हरवलं होतं ना, दुसरं विकत घेता आलं असतं। पण कामगारांचा विश्वास गमावलास ना तर पुन्हा नाही कमवता येत। त्यामुळे आता राणीला तिच्या वस्तीत जाऊन धमकावलं होतं, त्याच वस्तीत परत जायचं आणि राणीची आणि तिच्या कुटुंबाची माफी मागायची। आई माफी मागणार नाही। माफी मागावी लागेल। मन मोठं करा, चूक स्वीकारा आणि माफी मागा। मग असं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही आईची माफी मागितली पाहिजे, तेही आत्ता। काय झालं? राणे, माफ कर, आम्ही तुझ्यासोबत फार चुकीचं वागलो। तू कायम प्रत्येक वेळेस आमच्या अडचणीत आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहते, पण आम्ही काय केलं? अशा संकटाच्या टायमाला तुला एकटीला लढायला पाठवलं। अगं, दुसऱ्याच्या सांगण्यावरून नको असले आरोप केले। आम्ही खरंच तुला समजून घ्यायला पाहिजे होतं। राणी, माफ कर। दादा, असा हात नका जोडू। मी लहान आहे तुमच्यापेक्षा, आणि तसं पण परिस्थितीत अशी होती ना, मला स्वतःलाच कळत नव्हतं काय करायचंय ते। आता या सगळ्यामध्ये तुम्ही माझी काय मदत करणार होता? अगं, आम्ही तुझ्या काहीच कामाला आलो नाही। तुझा आमच्यावर राग असेल ना ग? अहो दादा, आपल्या माणसावर कोणी रागवतो का? मी नाही रागवले तुमच्यावर। हा, जरा वाईट वाटलं, पण ठीक आहे। अहो, माणसाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते। आणि इथून पुढे प्रत्येक ह्या गोष्टीत आम्ही तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आहे। तुम्ही हे एवढं प्रेमानं बोललात ना, हेच खूप आहे माझ्यासाठी। पण तुम्ही जे वागलात ना, ते तुमच्या मर्जीनं नाही वागलात, हे माहिती आहे मला। आणि तसंही माझ्या मनाला माहित होतं ना की मी चोर नाहीये, पण दुसरं कोणाला कशाला घाबरायचं? भावा, खरंच लय खमकी आहे तू। अगं, आम्ही असतो ना तुझ्या जागी तर पोलीस बघून कवाच सगळे आरोप मान्य करून टाकले असते। नाही राणे, तू शेवटपर्यंत खचून नाही गेलीस, माघार घेतली नाहीस, खंबीरपणे लढलीस। राणे, एवढी हिंमत तुझ्यात कुठं येते का? अरे दादा, माणूस जर खरा असेल ना तर हिंमत आपोआपच येते बघ। आणि उशिरा कवे ना,
खऱ्याचा विजयच होतो हे माझ्या बुवांनीच शिकवलंय मला. तुम्हाला काय वाटतं? आजपर्यंत एक नवरा म्हणून खूप काही केले तुम्ही आईसाठी. खूप मोठा गैरसमज आहे तुमचा तो. तुम्हाला असे किती प्रसंग मी सांगू शकतो जिथे आईला तुमची गरज होती आणि तुम्ही तिच्यासोबत नव्हतात. इंद्रा, आई थांब, आज बोलू दे मला. अहो, तुम्हाला जर वाटत असेल की आई चुकीची आहे आणि आईने त्या मुलीची माफी मागितली पाहिजे, तर सगळ्यात आधी तुम्ही आईची माफी मागितली पाहिजे. जेव्हा जेव्हा कामगार आणि घर यातून एक गोष्ट निवडायची होती ना आबा, तुम्ही सतत कामगारांचं सुख आणि त्यांचा आनंदच निवडलाय. कामगारांच्या आयुष्यात आनंद पसरावा म्हणून जितके एफर्ट्स घेतलेत ना तुम्ही, त्याचा 1% जरी माझ्या आईच्या आनंदासाठी घेतलाय का याचा विचार करा. आबा, तुम्हाला आठवतं चिकू जेव्हा आईच्या पोटात होती तिला लेबर पेन मध्ये केवढा त्रास होत होता. खूप वेदना होता त्या. मी लहान होतो, मला कळत नव्हतं जास्त, पण एवढं मला दिसत होतं की माझ्या आईला खूप त्रास होतोय, तिला सहन होत नाहीये, वेदना होत आहेत तिला खूप. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं होतं आणि तुम्ही तिथे नव्हतात. मी रत्ना काकीला किती वेळा विचारत होतो, काकी आबा कुठे आहेत, आबा कधी येणार आहेत, आबा का नाहीये तिथे. आणि मग थोड्या वेळाने कळालं की आबासाहेब बिझी आहेत. कुठे बिझी होतात तुम्ही माहितीये तुम्हाला? नसेल तुमच्या लक्षात. अहो, कामगारांसाठी एवढं काय काय केलंय तुम्ही, तुम्हाला काय लक्षात असणार आहे. पण मला सगळं आठवतंय. फॅक्टरीत एका कामगाराचा हात मोडला होता, त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आबासाहेब बिझी होते. पण त्या क्षणी आईला तुमची सर्वात जास्त गरज होती आणि तुम्ही तिथे नव्हतात. आबासा एक नाही, असे 100 प्रसंग मी तुम्हाला ऐकून दाखवू शकतो. तुमची तयारी आहे? आईला 100 वेळा सॉरी म्हणायची तुमची तयारी आहे का? मला सतत कामगारांसाठी देव बनायचं होतं. आणि आमचं काय? चिकूसाठी, माझ्यासाठी एक बाप म्हणून, माझ्या आईसाठी एक नवरा म्हणून आजपर्यंत काय केलंय तुम्ही? एक बाप म्हणून माझ्या बुवांनी खूप केलंय माझ्यासाठी.